नमस्कार सगळ्यांना. आज आहे एकादशी. एकादशी असल्यामुळे आज मी पहाटे 4:20 उठलेली. तसा माझा ब्रह्ममुहूर्तावर छान असा अभिषेक करून घेतला मी पांडुरंगाचा आणि अभिषेक झाला व सारा घरातली पूजा झाली. खरंच खूप खूप प्रसन्न वाटत होतं आणि अभिषेक करताना देखील ब्रह्ममुहूर्तावर खरंच असा आनंद वाटतो ना पूजा झाल्याच्या नंतर. आणि पूजा छान अशी करून घेतली. दही, दूध, तूप व लोणी असं अभिषेकामध्ये एकत्र मिक्स केलं आणि पांडुरंगाला छान अशी अंघोळ घातली. आणि आज एकादशी असल्यामुळे हा जो मी अभिषेक केला ना, खरंच मला दिवस खूप माझा आनंदाचा व प्रसन्न गेला. आणि मी तसंच सकाळी पण एक व्हिडिओ शेअर केला होता अभिषेकाचा. आणि आता हा अभिषेक पूर्ण करून झाला आहे. छान असं विठ्ठल रुक्मिणीला मस्त रुमालाने पुसून घेतलं मी. स्वच्छ पाण्याने देखील परत मूर्ती धुवून घेतली, जेणेकरून कसं आहे, आपण आता मध, दही, दूध हे सगळं मिक्स केलं होतं अभिषेकाला. आणि फुलाच्या पाकळ्या, छान असे ड्रेस घातले त्यांना, जे माझ्याकडं होते. कारण या मूर्तीच्या साईजचे ड्रेस नाही आहेत माझ्याकडं, पण जे बी होते ना माझ्याकडं ड्रेस, तेच मी पांडुरंगाला आणि विठ्ठल रुक्मिणीला घातले. खरंच त्यांचं जे रूप आहे ना, खूप सुंदर दिसत होतं. आणि असं नाही आहे की आज एकादशी आहे म्हणूनच, माझी दररोज ही अशीच पूजा असते. पण आज एकादशीमुळे जी विठ्ठल रुक्मिणीची जी मूर्ती आहे ती मी देवघराच्या थोडंसं खालच्या बाजूला